नमस्कार, मी मधुरा. मधुच किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करूया उकडीचे मोदक. याला तांदळाच्या पिठाचे मोदक पण म्हणतात. सगळ्यात आधी आपण साहित्य बघूया. तांदळाचे पीठ, गूळ, नारळाचे चव, वेलची, बदाम आणि काजू. सगळ्यात आधी आपण नारळ फोडून घ्यायचा. तो खोवून घ्यायचा. नारळ फोडून झाल्यानंतर कढई ठेवायची गॅसवर. त्याच्यामध्ये नारळाचा चव घालायचा किंवा नारळाचा खीस घालायचा. गूळ बारीक करून घ्यायचा आधी. बारीक केलेला गूळ त्याच्यात मिक्स करायचा आणि चांगलं परतून घ्यायचं. गूळ आणि खोबरं एकजीव झालं पाहिजे. वेलची बारीक कुटून घ्यायची. बदाम आणि काजूचे काप घालायचे थोडेसे. वेलची पावडर घालायची त्याच्यामध्ये. पुन्हा एकदा मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं. दूध आणि केसर घालायचे सगळ्यात शेवटी. मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे. तोवर आपण स्टीमर मध्ये पाणी गरम करत ठेवायचे. दुसऱ्या एका कढईत पाणी घालून घ्यायचंय. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचे आणि मग उकळलेल्या पाण्यात तांदळाचं पीठ घालायचे. चांगलं हलवून गाठी फोडून घ्यायचे. एकसारखं मिश्रण हलवायचे. पिठाचा गोळा झालेला आहे. आता तो ताटात किंवा परातीत काढून घ्यायचे. हे पीठ चांगलं शिजवून घेतलं तर चिकटत पण नाही. हाताला थोडंसं तेल लावून एकसारखा मळून घ्यायचंय. पीठ चांगलं मळून झालेलं आहे. छोटासा गोळा घेऊन मोदक पत्रात घालायचे. व्यवस्थित पसरून घ्यायचे. त्याच्यामध्ये ते थंड झालेलं सारण भरायचं. पुन्हा ते पिठाने पॅक करून घ्यायचे. अशा प्रकारे सगळे मोदक तयार करून घ्यायचे. गॅसवर स्टीमर ठेवून त्याच्यावर हळदीची पानं घालायची आणि हे मोदक असे ठेवून घ्यायचे.
स्टीमरला ठेवण्याच्या आधीच केसर लावलं तर रंग फार छान येतो स्टीम झाल्यानंतर मोदक. बघा अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक, तांदळाचे मोदक तयार झालेले आहेत. मोदकावर तुपाची धार सोडायची आहे.